श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी. रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. सध्या आपण उन्हाळी स्पेशल वाळवणीचे पदार्थ करत आहोत. इतके दिवस आपण उपवासाचे पदार्थ बनवलेले आहेत. साबुदाणा, भगर, बटाटा इत्यादीचे आपण पदार्थ बनवलेले आहेत. तर आपण आज तांदळाचे पापड बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा पापड खार, 1 चमचा जिरा, 1 चमचा तीळ, चिली फ्लेक्स अर्धा चमचा आणि मीठ घेतले आहे चवीनुसार. सगळ्यात आधी आपण तांदळाचं पीठ घेऊयात बाउलमध्ये आणि त्यामध्ये 2 वाटी थंड पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आपण डायरेक्ट हे पीठ जर उकळत्या पाण्यामध्ये टाकलं तर गाठी होण्याची शक्यता असते, त्यामुळे हे खूप बरं पडतं. अशा प्रकारे करून घेतलेलं. इथे मी 2 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि चांगलं बॅटर असं बनवून घेतलेलं आहे. एकही गाठ असं आतमध्ये झालेली नाहीये. एकदम स्मूथ असं पीठ चांगलं बनलेलं आहे आपलं. तुम्ही हे हाताने पण करू शकता, पण हे असं बरं पडतं. एकदम पटकन असं होऊन जातं. असं सेम एकाच डायरेक्शनमध्ये असं मिक्स करून घ्यायचं. खूप असं स्मूथ असं बॅटर आपलं बनवून तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता इथे मी एक टोप ठेवलेलं आहे गॅसवरती आणि त्यामध्ये मी ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने 8 वाटी पाणी टाकणार आहे. बघू शकता तुम्ही. टोटल 8 वाटी पाणी मी घेतलेलं आहे इथे. आता या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि गॅस स्लो करून घ्यायचा आहे. आता आपण जे तांदळाचं बॅटर थंड पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित, ते यामध्ये टाकून घेणार आहोत. असं मिक्स करत करत हे बघा अशा प्रकारे सतत असं हलवत राहायचं, जेणेकरून एकही गाठ होणार नाही आपल्या तांदळाच्या पिठामध्ये. बघू शकता तुम्ही. आता हे बॅटर आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. तुम्ही बघू शकता बॅटर अगदी पाण्यासारखं आहे. आता आपल्याला हे सतत असं चमच्याने हलवत राहायचं आहे. थोडं पण आपल्याला असं ठेवायचं नाहीये. आपल्याला मंद गॅसवर आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे. 2 मिनिटं आपण न हलवता असं ठेवलं तर लगेच टोपला हे बॅटर असं चिकटू शकतं आणि करपू शकतं. त्यामुळे आपल्याला हे असं हलवतच सगळं शिजवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. असं आपल्याला टोटल 20 ते 25 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थोडं थोडं बॅटर आपलं असं एकदम घट्ट होत आहे, पण मी कंटिन्युअसली असं हलवत आहे. 1 मिनिट पण असं ठेवलेलं नाहीये. सतत चमच्याने मी हलवत आहे. बघू शकता तुम्ही. इथे आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर टोटल 10 वाटी पाणी आपल्याला वापरायचं आहे. पहिलं आपण 2 वाटी मिक्स केलं थंड पाणी आणि नंतर टोपमध्ये 8 वाटी पाणी उकळायला ठेवलं होतं. बऱ्यापैकी आपलं मिश्रण असं जाडसर झालेलं आहे. जर मिश्रण कच्चं राहिलं तर आपल्या पापडाच्या कडा ह्या चिरल्या जाऊ शकतात. त्यामुळे मिश्रण व्यवस्थित शिजवून घेणं गरजेचं आहे. बघू शकता तुम्ही. बऱ्यापैकी
आपलं बॅटर हे घट्ट झालेलं आहे आणि हे बघा वरती असे बुडबुडे येत आहेत, म्हणजेच आपलं बॅटर शिजलेलं आहे. या स्टेपला मी आता पातेलं खाली उतरून घेते आणि यामध्ये आपण जिरे, मीठ, पापड खार, तीळ आणि चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्स करूया आणि थोडंसं हलकंसं थंड होऊ द्यायचं आणि आपण हे आता पळीच्या साहाय्याने असे पापड टाकून घेणार आहोत. जास्त पण पातळ करायचे नाही किंवा असं अगदी पळीनं सोडलं तरी चालेल. पण मी फॅनच्या हवेलाच सुकवणार आहे, त्यामुळे थोडेसे मी असे पातळ करत आहे. पण तुम्ही उन्हामध्ये सुकवत असाल तर पळीने घेऊन असं नुसतं टाकलं तरी चालेल, पसरवायची गरज नाही. उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित सुकतात. पण फॅनच्या हवेने सुकायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे मी थोडंसं असं चमच्याच्या साहाय्याने पसरवून घेत आहे. अशा प्रकारे मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत. आता मी हे 7-8 तास सुकवून घेणे आणि थोडेसे ओलसर असताना पलटून घेणार आहे. कारण जास्त कडक जर झाले तर ते तुटतात, नाजूक असतात. इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण मिश्रण हे सतत चमच्याने हलवत असं गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे टोपच्या तळाला थोडं पण असं चिकटलेलं नाहीये किंवा करपलं गेलेलं नाहीये. हे बघा अशा प्रकारे या स्टेपला आले की आपण पलटून घेऊया अशा प्रकारे. किंवा आणखीन 1-2 तास तुम्ही ठेवू शकता, पण पलटून घेऊ शकता. रात्री असं पलटून घेत आहे की जेणेकरून फॅनच्या हवेखाली रात्रभर सुकून निघतील पापड. त्यासाठी मी 7-8 तासाने पलटून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही सकाळी उठल्यानंतर पापड एकदम असे छान असे आपले वाळले गेलेले आहेत. फॅनच्या हवेलाच मी सुकवलेलं आहे, अजिबात ऊन दिलेलं नाहीये. पापड तळून दाखवते. बघू शकता तुम्ही आपले पापड असे छान झालेले आहेत. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशाच सोपे रेसिपीज पाहण्यासाठी. बघू शकता तुम्ही फुलला गेलेला आहे. मी अगदी छोटे-छोटेच केले होते, जास्त मोठे नव्हते केलेले. तुम्ही आवाज ऐकू शकता पापडचा. तर एकदम मस्त असे फॅनच्या हवेखालीच पण कुरकुरीत असे आपले पापड तयार झालेले आहेत. पापड खारमुळे पापड असे एकदम फुलले गेलेले आहेत. मस्त जिऱ्याचा फ्लेवर आलेला आहे त्यामध्ये. खूप छान असे पापड झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुमच्याकडे उन्हाचा प्रॉब्लेम असेल तर फॅनच्या हवेमध्ये तुम्ही हे आरामात करू शकता. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.